क्रांतिकारी आदेश दिला आणि या आदेशाचं पालन करून भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेलंगणा या राज्याने अनुसूचित जातीचं अ ब क वर्गीकरण केलं। त्याच्यानंतर आंध्र प्रदेश असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, या 3 राज्यांनी सुद्धा अ ब क वर्गीकरण केलेलं आहे। त्याच दृष्टीने 2024 मध्ये फडणवीस सरकारने न्यायमूर्ती बदरगे नावाची समिती स्थापन केली। त्या समितीचा अहवाल आपल्या फडणवीस सरकारला भेटलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून अ ब क वर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार आहे। पण खरं तर आजपर्यंत आपण ज्यांचे झेंडे उचलले, आजपर्यंत आपण ज्यांना खांद्यावर घेऊन मिरवलं, तीच लोक आज मातंग समाजाच्या ताटात वाढलेलं आरक्षणासाठी विरोध करतायत। आजपर्यंत आपण मोठ्या दिलानं मोठा भाव म्हणून किंवा बारका भाव म्हणून इतर समाजाला आपल्या ताटातलं आरक्षण दुसऱ्याला जे येतंय, मग ते नोकरीत असेल, सामाजिक क्षेत्र असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये आरक्षण दिलं। पण आज अशी परिस्थिती आहे, जे आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांच्या वाट्याला यायचा आहे, तो यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ही लोक आज विरोध करतायत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13% आरक्षण दिलं। हे लोक म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा आमच्या बापानी, म्हणजेच आमच्या बापानी तुम्हाला आरक्षण दिलं। त्यांना मला सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच मुलं आहेत म्हणूनच त्यांनी आम्हाला सुद्धा आरक्षण दिलंय। जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुमचा अधिकार आहे, तेवढाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमचा अधिकार आहे। आजपर्यंत इतिहास जर बघितला तर मातंग समाजाच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती। बाबासाहेबांनी आम्हाला शस्त्र टाकून द्यायला सांगितली, आमच्या हातात लेखणी दिली, त्याच लेखणीचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुढे चालवला। तेच हत्यार परत घ्यायला आम्हाला लावू नका। आमच्या हातात कायद्यानं लेखणी आलेले आहे, विचार आमच्याकडे आलेला आहे, विचाराच्या माध्यमातून आम्ही पुढे चाललेलो आहे। आमच्या ताटात जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं। ते म्हणतायत 344 कलमनुसार आरक्षणाचं वर्गीकरण करता येत नाही, पण मला त्यांना सांगायचं आहे 344 नुसार त्यांना मला सांगायचं आहे आरक्षणाचं वर्गीकरण हे होत नाही। एखादा समाज त्याच्यामध्ये घालता किंवा एखादा समाज त्याच्यामधून काढून टाकण्यासाठी ते कलम आहे, पण आहे याच आरक्षणाचं मूळ वर्गीकरण चालू आहे। त्याच्यामुळं लोकांची दिशाभूल करण्याचं कार्य हे करतायत, पिचाळले। कारण त्यांना माहित आहे आजपर्यंत SC मधील इतर जातींचं आरक्षण आपण खाल्लंय, इथून पुढं हे आपल्याला खाता येणार म्हणून पिचळलेत। त्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट टाकतात आणि समाजाची बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। अशा वृत्तीला सरकारने असेल किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेळीच मुसक्या घालणं आवश्यक आहे आणि मातंग समाजाचं लवकरात लवकर उपवर्गीकरण व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो। जय भीम।